नमस्कार. आज आपण सुप्रियाज किचनमध्ये बनवणार आहोत एक नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून छानशी कचोरी. त्यासाठी इथे मी पॅन तापत ठेवला आहे. त्यात 1 कप पाणी घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडंसं तेल घालायचं, 1 छोटा चमचा. थोडेसे चिली फ्लेक्स घालूया, दिसायला छान दिसतं म्हणून. आता हे पाणी उकळू द्यायचं आहे. ही टेस्टी तर आहेच कचोरी, तेवढीच हेल्दी पण आहे, कारण आपण ही कचोरी विदाऊट फ्राईंग बनवणार आहोत. आहे की नाही विशेष. आता हे बघा पाणी उकळायला लागलंय. त्यामध्ये मी अर्धा कप बारीक रवा घालते. गॅस थोडासा बारीक करायचा. हे बघा आता यातलं पाणी सगळं रव्याने ओढून घेतलेलं आहे. हा असा गोळा व्हायला लागल्यावर गॅस बंद करायचा. आता व्यवस्थित गोळा झालेला आहे. हा एका आपण ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करायचं आणि मग ह्याला मळायचं. तोपर्यंत आपण कचोरीचं स्टफिंग करून घेऊया. आता स्टफिंग करण्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलंय. हे जास्त तेल घालायचं नाहीये. आता यामध्ये या 2 मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत. एक 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत फक्त. त्यामध्ये थोडासा कांदा घालायचा. हा 1 बारीक कांदा मी चिरून घेतलाय. आपल्याला या ज्या भाज्या आपण घालणार आहोत त्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, नुसत्याच परतायच्या आहेत, की ज्यामुळे त्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जाईल. नाहीतर मग त्याला पाणी सुटतं आणि मग आपली कचोरी होते मऊ. आता यामध्ये आपण घालणार आहोत गाजर. तुम्ही तुमच्याकडे ज्याही भाज्या असतील त्या घालू शकता. आता आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊया. यामध्ये ही शिमला मिरची घेतली आहे मी 1 कापून. थोडासा कोबी घेतला आहे. तुम्ही ज्या तुम्हाला हव्या असतील त्या घालू शकता भाज्या. आणि हा थोडासा कॉर्न बॉईल करून घेतला आहे. आता ह्या व्यवस्थित जरा एक फास्ट गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक नाही करायचा. आपल्याला शिजवायच्या नाही आहेत पूर्ण भाज्या. चांगल्या परतून घेऊया. आता यामध्ये घालूया आपण मसाले. थोडीशी हळद घालायची, थोडंसं तिखट घालायचं आहे कारण आपण मिरची घातलेली आहे व्यवस्थित. 1 चमचा धणे जिरे पावडर घालायची. 1 चमचा चाट मसाला घालायचा. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबू सुद्धा पिळून घालू शकता. गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. आता यामध्ये मी 1 छोटासा बटाटा बॉईल करून घेतलेला आहे. हा फक्त बाइंडिंगसाठी आपण घालायचा आहे, जास्त नाही घालायचं. आता चवीपुरतं मीठ घालूया, कोथिंबीर घालायची. आणि इथे मी थोडेसे काजू आणि किसमिस घेतलेले आहेत, ऑप्शनल आहेत, पण याने छान अशी चव येते. आंबट, गोड, तिखट अशी कचोरीला अगदी मस्त चव येते. तुम्ही घालून बघा. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपीज टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. यात तुम्ही ॲडिशनल आणखी पनीरसुद्धा घालू शकता. आता हे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मग सगळ्या चवी व्यवस्थित मिक्स होतील आणि आपलं स्टफिंग तयार आहे. आता हे थोडंसं थंड होऊ द्या, मग आपण कचोरी करायला घ्यायची. गॅस बंद करून टाकायचा. हे बघा हे थंड झालेलं आहे. यात मी कोथिंबीर घालायची विसरले, आता घालते थोडी, दिसायला चांगलं दिसतं म्हणून. आणि हे आता मळून घेऊया. चिकटत असलं तर जरा तेलाचा हात लावायचा. हे बघा आता हे आपण मळून घेतलेलं आहे चांगलं. हे सुद्धा थोडं गार झालं आहे. आता यात आपल्याला ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर यात थोडंसं चीज किसून घाला. नाही घातलं तरी चालेल, पण चांगलं लागतं, मुलांना आवडतं म्हणून थोडंसं
चीज घालायचं. हे बघा, आता हे चीज किसून घातले आपण. हे मिक्स करून घेऊया आणि याचे आता आपण छोटे छोटे बॉल्स बनवायचे कचोरीसाठी. आता आपण ह्या कचोऱ्या फ्राय नाही करणार आहोत, डीप फ्राय नाही करायच्या आहेत. ह्या आपण आप्पे पात्रात करायचे आहेत. हे बघा, असे बॉल्स करून घ्या. हे बघा, आपण 9 गोळे करून घेतलेले आहेत. आता कचोरी करायला घेऊया. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे मग चिकटणार नाही. आता ह्याची आपण वाटी करून घेऊया. जशी मोदक करताना आपण वाटी करून घेतो तशी अगदी सारखीच करायची. पातळ जाड अशी कुठे करायची नाहीये. हे बघा, यामध्ये हा गोळा ठेवूया आणि सगळ्या बाजूनी थोडीशी हातानेच अशी वर ओढायचे आणि हे असं एकत्र घ्यायचं आणि इथे चिकटवून टाकायचं. आपली कचोरी तयार झाली. अशा सगळ्या करून घेऊया आपण आणि मग एकदमच बेक करूया. अजून एक करून दाखवते. अशी सगळीकडून सारखीच वाटी करून घ्यायची. तर ह्यामध्ये आपण हा जो बॉल करून ठेवले आहेत ते व्यवस्थित भरायचे आणि वरून सील करून टाकायचं. हे आपल्याला काही फ्राय करायचं नाही आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. कुठूनही थोडंसं फुटलं, जर फुटलंच तर त्याला थोडंसं वरून पीठ लावून टाकायचं. बघा, आपली कचोरी तयार झाली. आता सगळ्या कचोऱ्या अशाच करून घेऊया. हे बघा, आपल्या कचोऱ्या तयार आहेत. आता आपण गॅसकडे वळूया. बघा, इथे मी आप्पे पात्र तापत ठेवलेलं आहे. त्याला आपण बटर तेलसुद्धा लावू शकतो. तेलसुद्धा 1 चमचाभर घालायचं. मी इथे बटर लावते. आता यात आपण या कचोऱ्या ठेवायच्या आहेत आणि गॅस मीडियम ठेवायचा. आता वरून सुद्धा आपण याला बटर लावूया. आता झाकण ठेवायचं नाही आपल्याला. उलटपलट करून चांगल्या छान अशा खरपूस सगळीकडून भाजून घ्यायचे. असं फिरवत राहायचंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये तूप सुद्धा घालू शकता. हे बघा, आता छान असा रंग यायला लागलाय. असं सगळ्या बाजूनी मस्त असा रंग आणि क्रिस्प आला पाहिजे. हे बघा, सगळीकडून आता छान असा रंग आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल. छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले 2 आहेत ते पण आपण असेच फ्राय बेक काय आपण म्हणू शकतो ह्याला करून घेऊया. ही कचोरी तुम्ही अशी नुसतीसुद्धा खाल्ली तरी त्याला इतकी टेस्ट आहे. पण तुम्ही सॉस किंवा ग्रीन चटणी, समोसाची जी चटणी असते त्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मस्त आपले छान झालेले आहेत भाजून. आता हे काढून घेऊया. हे बघा, आपली फ्राय न करता कचोरी तयार आहे. एकदम हेल्दी अँड टेस्टी. तुम्ही करून बघा. मी तुम्हाला आता एक फोडून दाखवते. हे बघा, अगदी छान असं तुम्हाला आवाज येत असेल. छान अगदी कुरकुरीत झालेली आहे. वाव, मस्त अगदी स्टफिंग भरलेलं आहे आणि सगळ्या भाज्या आपण कुठलीही भाजी यामध्ये आणि ॲड करू शकतो. अतिशय सुंदर लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तुम्ही हिरवी चटणी, सॉस किंवा अशीच खाल्ली तरी अतिशय सुंदर लागते. वाव, मस्त.